पुढची बातमी बघूयात। विधानसभेमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित केलेल्या 19 आमदारांपैकी 9 आमदारांचं निलंबन आता मागे घेण्यात आलंय। संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी या संदर्भातला प्रस्ताव मांडला। दरम्यान 10 आमदारांचं निलंबन हे अजून सुद्धा कायम आहे, त्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते। अर्थसंकल्प मांडत असताना तसंच त्यानंतर अशोभनीय वर्तन केल्याप्रकरणी 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं, असं बापट यांनी यावेळी म्हटलं। त्याचबरोबर आमदारांना दीर्घकाळ सभागृहाच्या बाहेर ठेवणं हे शोभनीय नाही, असं स्पष्टीकरण सुद्धा गिरीश बापट यांनी दिलंय। बघा, आपण बघितलं 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय, तर 10 आमदारांचं निलंबन हे अजून सुद्धा कायम आहे। नेमकं कोणत्या 9 आमदारांचं निलंबन हे मागे घेण्यात आलं, आपण त्यावर एक नजर टाकूया। बघा, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचं निलंबन मागे घेण्यात आलंय। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण यांचं निलंबन मागे घेण्यात आलंय। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे। त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार अमित झनक, राष्ट्रवादीचे आमदार वैभव चिपड आणि काँग्रेसचे आमदार DP सावंत अशा 9 जणांचं निलंबन हे मागे घेण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 19 पैकी 9 आमदारांचंच निलंबन मागे घेण्यात आलंय, पण 10 आमदारांचं निलंबन हे अजून सुद्धा कायम आहे। हे 10 आमदार नेमके कोण आहेत ते सुद्धा आपण बघूया। राष्ट्रवादीचे भास्कर जाधव, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, त्याचबरोबर काँग्रेसचे अमर काळे, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे, राष्ट्रवादीचे संग्राम जगताप, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, त्याचबरोबर काँग्रेसचे कुणाल पाटील, काँग्रेसचे जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे राहुल जगताप अशा 10 आमदारांचं निलंबन हे अजूनही मागे घेण्यात आलेलं नाहीये। प्रकरणी निगडित बाबींचा विचार करता खालील सदस्यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावे व त्यांना मुंबई व नागपूर येथील विधान भवनाच्या परिसरात अधिवेशन कालावधीमध्ये येण्यास घातलेली बंदी तात्काळ उठवण्यात यावी असा ठराव ही विधानसभा करीत आहे। 1. संग्राम थोपटे 20 नरहरी झिरवळ 20 दीपक चव्हाण 20 दत्तात्रय भरणे 20 अब्दुल सत्तार 20 अवधूत तटकरे 20 अमित झनक विधानसभा सदस्य श्री वैभव पिचड 20 श्री DP सावंत 20 हे 9 सदस्य आहेत। धन्यवाद। मी आता सभागृहापुढे ठराव मतात टाकतो। अनुकूल असतील त्याने होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्याने नाही म्हणावे। होयचे बहुमत ठराव संमत झाला। या प्रकरणी फक्त 9 आमदारांचंच निलंबन मागे का घेतलं, याच विषयावर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांच्याशी बातचीत केली आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी यांनी। आपल्यासोबत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, किती जणांचं निलंबन मागे घेतलंय? 9 जणांचं निलंबन। काय कुठल्या यांनी सरकारने ते निलंबन आहे की शेवटी निलंबन हा एक सभागृहात शिस्त राहावी म्हणून करण्याचा भाग असतो आणि त्याप्रमाणे आपण केलेलं आहे आणि सुडाच्या बुद्धीने सरकारला वागायचं नाही। पण 9 आमदारांचंच मागे घेण्याचं कारण काय? 19 आमदारांचं निलंबन त्याच्यामध्ये सभागृहामध्ये कोणी घोषणा देतो, कोणी टाळ वाजवत होतं, काहींनी सभागृहाच्या बाहेर अर्थसंकल्प जाळला आणि म्हणून भविष्य काळामध्ये अजूनही सरकार याचा सकारात्मक विचार करेल आणि असं काही सरकारने द्वेष आणि सूड भावनेने केलं नाही, त्याची सुरुवात म्हणून आज 9 जणांचं 10 जणांचं बाकी आहे, ते सभागृहात बसल्याशिवाय निलंबन ते मागे घेण्याने याबाबतीत सरकार ठाम आहे? कारण कुठे सरकार एक पाऊल मागे आलंय का? ठाम आहे असं नाही, सरकार आपला निर्णय आत्ताही जसा आम्ही 9 मागे घेतलं भविष्य काळात ते पण घेऊ। कुठे एक पाऊल मागे आलं किंवा बॅकफूट त्याच्यात कोण मागे आला पुढे गेला हा मुद्दा नसतो। लोकशाही प्रथा परंपरेत सभागृह हे विरोधी पक्षांशिवाय चालवणं हे आम्हाला देखील पसंत होत नाही आणि म्हणून हा निर्णय सरकारने घेतला। 10 जणांचं कधी मागे घेणार? मी सांगितलं तुम्हाला की असं आत्ता काही त्याचं ठरलं नाही, आम्ही विचार विनिमय करून ठरवू। 10 जणांच्या बाबतीत विचार विनिमय करून 9 जणांचं निलंबन मागे घेतलेलं आहे आणि कुठल्याही सूडबुद्धीने निर्णय घेतला नव्हता असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन राहुल जाधव सोबत पंकज दळवी, महाराष्ट्र वन, मुंबई।